जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. व आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही कधी डाउनलोड करू शकता तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकणार आहात. आताच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी एकदा आपण भारतातील 12 प्रमुख बंदरे पाहून घेऊया. ही एकदम परफेक्ट अशी इमेज आहे. यात सिक्वेन्सनुसार बंदरे लावण्यात आली आहेत. बरं, एक्झाममध्ये यावर प्रश्न कसा विचारण्यात येतो तर उत्तरेकडून दक्षिणेकडे भारतातील बंदराचा क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतातील प्रमुख बंदराचा क्रम लावा असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यासाठी या इमेजचे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या, नाहीतर आजच्या PDF मध्ये तुम्हाला ही इमेज सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नेटवर्क रेडिनेस निर्देशांक अहवाल 2025 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? तर या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये आपला भारत 45व्या स्थानावर आहे. भारताला यात 100 पैकी किती गुण देण्यात आलेत? तर भारताला यात 100 पैकी 54.43 गुण देण्यात आले आहेत व 54.43 गुणासह भारत या निर्देशांकात 45व्या स्थानावर आहे. गत वर्षीच्या तुलनेत भारताने यंदा 4 स्थानांची प्रगती केली आहे. मित्रांनो, या अहवालात 127 अर्थव्यवस्थांच्या नेटवर्क आधारित रेडिनेसचे मूल्यांकन करण्यात आलं आणि हे मूल्यांकन तंत्रज्ञान, लोक, शासन आणि परिणाम या 4 स्तंभामधील त्यांच्या कामगिरीवर आधारित होते. व यात एकूण किती निर्देशांकाचा समावेश आहे? तर यात 53 निर्देशांकाचा समावेश आहे. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की नेटवर्क रेडिनेस निर्देशांक हा किती स्तंभावर आधारित आहे? तर हा निर्देशांक तंत्रज्ञान, लोक, शासन आणि परिणाम या 4 स्तंभावर आधारित आहे. व हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर हा इंडेक्स वॉशिंग्टन DC येथील पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित केला जातो. या इंडेक्समध्ये यंदा पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अमेरिका हा 79.13 गुणांसह यात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनंतर 75.82 गुणांसह फिनलँड, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर, चौथ्यावर डेन्मार्क, तर 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या 79व्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी संतोष ट्रॉफी आहे याचं विजेतेपद यंदा सर्व्हिसेसनं पटकावलं आहे. बरे, सर्व्हिसेस म्हणजे काय? तर सर्व्हिसेस हा भारतीय सशस्त्र दलांचा प्रतिनिधी संघ आहे व यंदाच्या या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद सर्व्हिसेसने अंतिम सामन्यात केरळच्या संघाला हरून पटकावलं आहे. सर्व्हिसेसचं हे एकूण कितवं विजेतेपद आहे? तर सर्व्हिसेस या संघाने 8व्यांदा संतोष ट्रॉफी जिंकली आहे. मित्रांनो, संतोष ट्रॉफीवर नेहमी येणारा एक प्रश्न नोट करून घ्या. संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. यंदा याची ही 79वी आवृत्ती होती व ही स्पर्धा 15 डिसेंबर ते 8 फेब्रुवारी दरम्यान चालली. यात एकूण 38 संघ सहभागी होते व अंतिम सामना कुठे आयोजित करण्यात आला? तर आसाममधील धेमाजी येथे अंतिम सामना खेळवण्यात आला. व यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल कोणत्या खेळाडूने केलेत? तर हिमांशू जांगर यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 9 गोल केले आहेत. व येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, संतोष ट्रॉफी ही फक्त पुरुष खेळाडूंसाठीची स्पर्धा आहे, म्हणजे ज्यात पुरुषांच्या स्पर्धा होतात, यात महिलांचा समावेश नसतो. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. भारत भेटीवर आलेले डॉक्टर पॅट्रिक हार्मनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर हे जे पॅट्रिक हार्मनी आहेत हे सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती आहेत व सध्या ते भारत दौऱ्यावर आले असून या भेटीदरम्यान भारत आणि सेशेल्स या देशात आरोग्य, हवामानशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, सुशासन यासह विविध क्षेत्रांमध्ये 7 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स या देशासाठी $175 दशलक्ष विशेष आर्थिक पॅकेज सुद्धा जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणजे यंदा भारत आणि सेशेल्स यांच्या राजनैतिक संबंधाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत व यासहच सेशेल्स या देशाच्या स्थापनेला सुद्धा यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तच ही भेट झाली असून डॉक्टर पॅट्रिक हार्मनी हे राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारतीय दौरा आहे. सेशेल्स या देशाविषयी माहिती सांगायची झाली तर हा देश हिंद महासागरात स्थित 115 बेटांचा एक द्वीपसमूह आहे
याची राजधानी विक्टोरिया, तर चलन हे सेशल्स रुपया हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर मित्रांनो, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचं आयोजन महाबळेश्वर येथे करण्यात येत आहे. महाबळेश्वर येथे हे संमेलन 21 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पार पडेल व या संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हिंगोलीचे ज्ञानदेव राऊत यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी जे काही संमेलन पार पडले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात आयोजित करण्यात आलं होतं व अध्यक्ष कोण होते? तर विश्वास पाटील हे याचे अध्यक्ष होते. 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानमध्ये पार पडलं, विलास नाईक हे अध्यक्ष होते. 27वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडलं, सायमन मार्टिन अध्यक्ष होते. तर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हे गोव्यात आयोजित करण्यात आलं होतं व याचे अध्यक्ष हे अनिल काकोडकर होते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या देशाने स्वदेशी FMD लस लॉन्च केली? तर ही जी FMD लस आहे हे दक्षिण आफ्रिका या देशाद्वारे लॉन्च करण्यात आली. आता 20 वर्षाच्या प्रयत्नानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कृषी संशोधन परिषदेने ही लस लॉन्च केली आहे व हे FMD म्हणजे काय? तर फूट अँड माउथ डिसीज असे याचं पूर्ण स्वरूप असून हा एक विषाणूजन्य संसर्ग पशुरोग आहे व हा रोग मुख्यतः दुभती व खूर असलेल्या प्राण्यांना होतो. पुढील प्रश्न, आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026च्या पदतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले? तर या स्पर्धेतील पदतालिकेत आपला भारत 6व्या स्थानी आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 5 पदक पटकावले आहेत व यात भारताला फक्त एकच सुवर्ण पदक मिळालं आहे व ते कोणी पटकावलं? तर तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या हेप्टाथलॉनमध्ये भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे व हे या स्पर्धेतील भारताचं एकमेव सुवर्ण आहे. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर चीनमधील टिएनजिन येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व या पदतालिकेत पहिल्या स्थानावर चीन हा देश असून चीनने यात 10 सुवर्ण, 11 रौप्य व 13 कांस्य पदकासह 34 पदक पटकावलेत. चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर कतार, तिसऱ्यावर जपान, चौथ्यावर कझाकिस्तान, तर 5व्यावर उझबेकिस्तान हा देश आहे. आपला भारत यात 6व्या स्थानावर आहे. भारताने यात 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदकासह एकूण 5 पदक पटकावले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, आंद्रे बेटील यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आंद्रे बेटील यांना 2005 साली पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आंद्रे बेटील यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे एक भारतीय समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. ते दक्षिण भारतातील जाती व्यवस्थेच्या अभ्यासासाठी ओळखले जातात. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी आणि अशोक युनिव्हर्सिटी यासारख्या भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये देखील काम केलेलं आहे व त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून मानववंशशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. तसेच त्यांनी मेघालयातील शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलपती म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ट्रॅपडोर कोळीची नवीन प्रजाती सापडली आहे? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात ट्रॅपडोर कोळीची नवीन प्रजाती सापडली आहे. या प्रजातीला ट्रॅपडोर असं का म्हणतात? तर ही आपल्या बिळाच्या समोर जाळ्याने दारासारखा आकार तयार करते, त्यासाठी याला ट्रॅपडोर या नावानं ओळखलं जातं व या ट्रॅपडोर कोळीच्या नव्या प्रजातीचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन व शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी कोल्हापूर येथे लावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅलीची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर आता भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅलीची पायाभरणी ही आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आली. आंध्र प्रदेशमधील कोणत्या शहरात याची निर्मिती करण्यात येत आहे? तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे या क्वांटम व्हॅलीची पायाभरणी करण्यात आली. मित्रांनो, या प्रकल्पाचं उद्दिष्ट आंध्र प्रदेशला क्वांटम तंत्रज्ञान व सखोल तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमाचे केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक डाळी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक डाळी दिवस आहे हा दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2019 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या, पल्सेस ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स अशी यावेळेसची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026च्या जागतिक शिक्षक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रुबल नागी यांना 2026च्या जागतिक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. त्यांच्या आधी 2020 साली महाराष्ट्राच्या रणजितसिंह देसले यांना हा पुरस्कार मिळाला होता व आता 2026चा पुरस्कार भारतातील रुबल नागी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारात विजेत्याला $1 मिलियन देण्यात येतात व हा पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो तर हा पुरस्कार वर्के फाउंडेशनद्वारे देण्यात येत आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला तर 2015 साली हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला होता व यंदाचा हा आता 10वा पुरस्कार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता जिल्हा हा 100% विमा कव्हरेज असलेला भारतातील पहिला जिल्हा ठरला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आणि मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. पुढच्या सत्रात नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.